नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 998 आणि 999वा भाग. माझी पहिली रचना आहे. जीवन म्हणजे अधूनमधून पडणं असतं आणि पडल्यावर उठणं असतं आणि मग पुन्हा चालू लागणं असतं. हेच तर सगळं मिळून जीवन असतं. पुढची माझी रचना आहे एक जर्मनमधील मूळ गोष्ट जी मराठीत अनुवादित केलेली आहे. अशी मुलगी जिला मी मोजू शकत नाही. माझा अपघातात तुटलेला पाय बरा झाला आणि मला वरच्या मजल्यावर राहायला अशी एक खोली मिळाली जिथून मी बसल्या बसल्या खालचं सगळं बघू शकत होतो. खाली एक रस्ता होता आणि एक पूल होता. त्या पुलावरून असंख्य माणसं रोज चालत जात आणि मी त्यांना बघत असे. सगळे नेहमी कसल्या तरी घाईत आहेत असं वाटे. मग मी त्यांचे चेहरे लक्ष देऊन बघत असे आणि त्यांना काय वाटत असेल, कोणता विचार मनात येत असेल ह्याचा अंदाज करत असे. बहुतेक जण दारू प्यायल्यासारखे आपल्याच विचारात असत आणि त्याच तंद्रीत चालताना दिसत. मग तो पूल म्हणजे मला त्यांच्या इच्छा आहेत असं वाटे आणि वाटे की त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सगळेच घाईघाईत जात आहेत. सगळे कामाला कुठेतरी जात आणि काही तासांनी परत उलट्या दिशेने परत जाताना दिसत. इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो आणि सगळेजण तो मिळवण्यासाठी जन्मभर धावपळ करताना दिसत. हळूहळू घड्याळाप्रमाणे चालणाऱ्यांचे मी मनातल्या मनात गठ्ठे बनवत असे. वाटे की ते काय करतायत आणि कुठे निघाले आहेत हे त्यांना स्वतःला तरी ठाऊक आहे की नाही. मग मी पूल ओलांडणाऱ्यांची संख्या किती झाली हे मोजत बसे. त्यातले मला कोणी लक्षात राहत नसत. सगळे कोणत्या तरी स्पर्धेत भाग घेत आहेत आणि सगळ्यांना जिंकायचंच आहे एवढंच माझ्या मनात शिल्लक राहत असे. आजची संख्या काल मी मोजलेल्या लोकांच्या संख्येच्या एवढी झाली की मग मलाही झोप घ्यावीशी वाटे. जास्तीत जास्त संख्या व्हावी म्हणून मी पण स्वतःशीच स्पर्धेत भाग घेत असे. सगळे थकलेले आणि कंटाळलेले चेहरे वाटत. कधीकधी एखादा चेहरा ताजा तवाना असे आणि मग तो लक्षात राहत असे. तो पूल म्हणजे मला लोकांच्या इच्छा वाटू लागल्या आणि त्या पुलावरून पलीकडे जाणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे की काय असं पण मला वाटू लागलं. मला वाटे की असे आयुष्याशी झगडणारे किती लोक आहेत हे मोजायची जबाबदारी माझीच आहे. मी मोजत बसे आणि मग सगळ्यांना मोजणं मला अशक्यच होतं. मला जमेल तेवढं मी करत होतोच, पण सगळ्यांना न मोजता आल्याची खंत पण होती आणि कधीकधी दिसणारा एखादा ताजा उत्साही चेहरा पण राहून जात असेल याची पण खंत मला होती. नंतर मी त्या चेहऱ्यांना मार्क द्यायला सुरुवात केली. उत्साही चेहऱ्यांना जास्त मार्क देऊ लागलो. मग लक्षात आलं की मी स्वतः आनंदात असलो की लोकांना जास्ती मार्क देतोय आणि मीच कंटाळलेलो असलो तर कमी मार्क देतोय. कधीकधी कोणाला 5 आकडी मार्क पण दिले जात. तसे दिले की मला वाटे की त्यांच्या डोळ्यात एखादी छानशी चमक आलेली आहे आणि ते माझे आभार मानत आहेत. त्यांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नसायची. त्यांना मी रोज मार्क द्यायचो. त्याचा ते हिशोब करतायत की काय असं पण वाटे. कधी वाटे की ते किती वेळा पुलाच्या अलीकडे पलीकडे गेले याची नोंद ठेवतायत का. रोज किती वेळा गेले, महिन्यात किती वेळा गेले, 10 वर्षात किती वेळा गेले या सगळ्याचा हिशोब केला जातोय का. त्या मुदतीत त्यांनी किती मिळवलं याचाही हिशोब होतोय का. एवढी धावपळ केली आणि शेवटी काय मिळवलं हाही विचार मनात येतोय का. मग काही लोक अचानक दिसेनासे होत. मग काही वेळा माझं हृदय थांबलंय की काय असंही वाटे. तेवढी 5 मिनिटं फक्त माझीच असतात. ती मी कोणालाही हिरावून घेऊ देऊ शकत नाही. मग काही दिवसांनी काही लहान मुलं हसत खेळत पूल ओलांडताना दिसत. पूल ओलांडल्याबरोबर एक आईस्क्रीमचं दुकान आहे हे मला ठाऊक होतं. काही जण आईस्क्रीम खायला जात असतील आणि काही जण थोडेच पैसे मिळावेत म्हणून तिथे कामाला पण जात असतील. माझं त्या सगळ्या सावलीसारख्या दिसणाऱ्या लोकांच्याकडे लक्ष असतं. माझं त्यांच्यावर प्रेम आहे पण त्यांना ते माहीतच नाही. मला कळलं आहे की माझं एका लहानशा मुलीवर खूप प्रेम आहे. तिला ते माहीत हवं असं पण मला वाटतं.
ती पुलावरून गेली की मी कोण किती वेळा जातोय हे मोजायचंच विसरून जातो. तिचे केस तपकिरी आहेत आणि कुरळे आहेत आणि ती बहुधा रोज आईस्क्रीमच्या दुकानात जात असणार. तिच्याकडे खूप पैसे असावेत आणि तिला हवं तेवढं आईस्क्रीम खायला मिळावं असं पण मला वाटलं. ती गेली की मी पुन्हा किती लोक पुलावरून गेले आहेत हे मोजत बसतो. मग मला कळतं की मी मोजण्यात खूपच चुका केलेल्या आहेत. लोक बरेच वेळा गेले की मग मला त्यांचं भविष्य दिसू लागतं. पण ती मुलगी कधी मोठी होऊच नये असं मला वाटतं. तिने असंच सदैव आईस्क्रीम खायला जात राहावं असं पण वाटतं. तिच्याबद्दल काही हिशोब असूच नये असंही वाटतं. मी हिशोब करताना चुकतोय हे कबूल करतो, पण देव म्हणतो की असा एखाद्याचा हिशोब चुकला तरी चालतो. आणि दुपारी 1 ते 4 जेव्हा मी जेवण झाल्यावर जरा डुलकी घेतो, तेव्हा तो देव म्हणतो की मी मोजलं नाही तरी पण चालतं. आणि मी काही त्या पुलावरून जाऊ शकत नाही, सगळे नंतर काय करतात ते पाहू शकत नाही आणि त्या मुलीला आईस्क्रीम पण घेऊ देऊ शकत नाही. मी त्या मुलीला बघतो, पण मी तिचं भविष्य बघायला उत्सुक नाही. मी तिला आहे तशीच बघू इच्छितो. मी मोजतोय पण सगळं मोजत नाही. देव म्हणतोय कोणत्याही मशीनमध्ये थोडी चूक ही होणारच. देव स्वतः तर सगळंच मोजतोय. माझी एकच इच्छा आहे, तिने एका घोडागाडीत बसून त्या पुलावरून जावं. सगळ्या जगातलं नशीब आणि आशीर्वाद तिला मिळावेत. पण यासाठी मी तिला काहीही करू शकत नाही. मी तिच्याबरोबर फिरायला पण जाऊ शकत नाही. की ती नक्की किती वेळा पुलावरून गेली हे मोजूही शकत नाही आणि तिच्या नकळतही तिच्याबरोबर आईस्क्रीमच्या दुकानात जाऊ शकत नाही. तिसरी जी रचना आहे ती अशी. मी एकाला विचारलं ऑफिसमध्ये, अरे तू एक लाल आणि एक हिरवा पायातला मोजा घातला आहे. तो म्हणाला, ते माझ्या लक्षात आलं नाही असं तुला वाटलं का? ऑफिसला गेल्याबरोबर ते माझ्या लक्षात आलं. मला वाटलं की मोजे आता बदलायला पाहिजेत. मग मी घरी गेलो आणि बघितलं तर तिथेही मला एक लाल आणि एक हिरवा मोजाच दिसला. मग मी गोंधळून गेलो आणि मग म्हटलं की मग आहेत जे मोजे तेच काय वाईट आहेत? चौथी रचना आहे. आता आपण नारदाच्या भक्तिसूत्रांच्या पैकी 65वं आणि 66वं सूत्र बघूया. भक्तांनी आपली सर्व कर्म तर परमेश्वराला अर्पण करावीतच, पण त्याचबरोबर आपल्या सर्व भावना, इच्छा, राग, लोभ, गर्व वगैरे देखील त्यालाच अर्पण करून टाकावेत. म्हणजे शरीराने काय कराल ते, मनात काय येईल ते, असं सगळंच नारायणाकडे वळवून टाकावं. नेहमी आपली सगळी कर्म आणि विचार मी आणि माझं याच्यामुळेच असतात. अर्पण केल्यामुळे मी काही माझं आणि मी असं दोन्ही संपून जातं. मनात वसलेले 6 शत्रू देखील संपून जातात. मग मला हे आवडत नाही, मला राग येतो, मला ते आवडतं, हे काहीही राहत नाही. सगळ्या गोष्टींचा परमेश्वराशीच संबंध उरतो, मनच संपून जातं. पण तरीही भक्तीसाठी देखील मन तर लागतंच. याचाच अर्थ असा की कर्म आणि सर्व भावना ताब्यात असाव्या लागतात. जर याच भावना बाहेरील गोष्टींकडे वळवल्या तर नाश होतो. जर याच भावना आतमध्ये वळवल्या, परमेश्वराकडे वळवल्या तर उत्कर्ष होतो. बदल करायचा म्हणजे काय तर हाच. परमेश्वराशी इतकं स्वतःला जोडून घ्यावं की त्याच्या इच्छेपुढे आपले अनुभव देखील गौणच ठरावेत. सतत त्याच्या सेवेत राहावं. सगळ्यांच्या विषयी प्रेम हेच वाढत जावं. हीच भक्ती आहे, हाच मार्ग आहे आणि हेच ध्येय पण आहे. सतत त्याचा दास म्हणून राहावं, सतत त्याची भार्या म्हणून राहावं. ह्या दोन्हीचा आपल्याला आपला मालक आणि आपला पती यांच्याबद्दल नितांत प्रेम आणि भक्ती असते, तशीच परमेश्वराबद्दल आपल्यालाही असावी. सरतेशेवटी परमेश्वर आणि भक्त हे एकच आहेत असं होऊन जातं. अनेक ऋषींनी ही अवस्था गाठलेली होती.